एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आज आहे आषाढी एकादशी। तर तुम्हाला आषाढी एकादशीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा। तर मी आषाढी एकादशी कशी साजरी करणार आहे ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आत्ता सकाळचे 6 वाजले आहेत आणि मस्तपैकी असं फ्रेश वगैरे झाली आहे मी आणि सूर्य पहा किती छान असा उगवत आहे। त्यानंतर लगेचच आईने चहा बनवला होता। चहामध्ये मस्त असं चहाचा मसाला घालून हा चहा बनवला होता। खूप छान आहे। जर तुम्हाला मसाल्याची जर रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा। घराच्या समोरच ना हे जास्वंदीचं झाड आहे। तर याला खूप जास्त अशी छान फुलं येतात रोजच आणि घराच्या पाठीमागे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे गुलाब आहेत। माझ्या आई पप्पांना ना झाडे लावण्याचा खूप जास्त छंद आहे। त्यानंतर मी आणि माझी आई लागलो फराळाच्या तयारीला। तर आज उपवासाच्या फराळीमध्ये बनवणार आहोत उकडलेले आलू आणि भगराच्या पिठाच्या भाकरी आणि त्यासोबतच मी काही ते चिप्स आणि उपवासाच्या पापड्या वगैरे तळून घेते आहे। इथे मी एक छोटंसं असं डेकोरेशन करणार आहे। तर काही आंब्याची पानं घेतली आहेत आणि शेवंतीचे फुलं। तर असं काही मी डेकोरेशन केलेलं आहे। तर इथे मी मला पूजेला लागणारं सर्व साहित्य एका ताटामध्ये मांडून ठेवलं आहे, जेणेकरून मला सारखं उठावं लागणार नाही। आणि इथे विठू माऊलींसाठी आणि रुक्मिणी देवीसाठी वस्त्र आहेत पिवळे आणि लाल। कोणत्याही पूजेची सुरुवात ही दिव्याने होते। तर इथे मी छोटासा अभिषेक करणार आहे विठू माऊलींचा। तर हा अभिषेक मी पंचामृताने करत आहे। त्यामध्ये दूध, दही, साखर, तूप आणि थोडासा मध घातलेला आहे। त्यानंतर विठू माऊलीच्या मूर्तीला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लगेचच अभिषेक पाण्याने पण करायचा आहे। तर पाण्याने अभिषेक केल्याच्या नंतर विठू माऊलींची मूर्ती जी आहे ना ती मी अशी स्वच्छ अशी धुवून घेतली आहे, पुसून घेतली आहे आणि त्यानंतरच आपल्याला विठू माऊलींच्या मूर्तीची पूजा करायची आहे। विठ्ठल माझा विठेवरी उभा माझा सावळा विठ्ठल, भक्तांच्या प्रेमांचा तो अखंड सागर, गळ्यात तुळशी माळ, मुखी गोड हास्य, दर्शनाने मिळते मनाला समाधान खास। विठ्ठल विठ्ठल नाम घेताच दूर होतात सारे दुःख आणि व्यथा, चंद्रभागेच्या तीरी भक्तांचा मेळा, ज्ञानोबा तुकारामांचा दुमदुमतो सोहळा। आषाढी एकादशीचा पवित्र हा दिवस, भक्ती, श्रद्धा आणि प्रेमाचा सुंदर सुवास। तुझ्या चरणी ठेवतो माझे सारे जीवन, पांडुरंगा तुझ्याच नामात माझे खरे धन।
असा नैवेद्य दाखवायचा आहे फराळाचा. त्यासाठी मी अशी छोटीशी मिनी थाळी बनवली होती. जय जय रामकृष्ण हरी. तर या मंडळी फराळ करायला. फराळ झाल्याच्या नंतर मी माझ्या आईच्या अंगणवाडीमध्ये गेले होते. तर तिथे पण अशी छोटीशी सुंदर अशी सजावट केली होती विठू माऊलींची. लहान मुलांच्या शाळेत गेल्यावर मला समजलं लहानपणी किती उत्साह असतो ना सगळ्यांना. तर कुणी विठ्ठल, कुणी वारकरी आणि कुणी रुक्मिणी बनून आलं होतं शाळेमध्ये. त्यांच्याकडे पाहून मला माझ्या लहानपणाचीच अशी आठवण झाली.